शिव छत्रपतीच्या पावन भूमीत असणाऱ्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील काडी वडगाव या गावची पोटनिवडणूक होऊन काडी वडगाव जनसेवा ग्रामविकासच्या पॅनलच्या माध्यमातून श्रीमती भागीरथी राऊत यांचा प्रचंड बहुमताने विजय झालेला असल्यामुळे त्यांचा लाई देवकरांच्या माध्यमातून श्री लाई देवराचे दाखवण्यात येत आहे. कारण सर्वसामान्य गोरगरिबांच्या आणि सर्वसामान्य माणसाचा हाकेला वो म्हणून धावून येणारे सन्माननीय या गावचे उपसरपंच गोविंदजी बादाडे बालासाहेबजी बादाडे तथा इतर सर्व गावातील नागरिकांच्या माध्यमातून येथील 72 जनता पंढरपूरच्या विठ्ठलासारखी श्रीमती भागीरथी राऊत यांच्या पाठीमागे प्रचंड बहुमताने त्यांचा विजय झालेला आहे. कारण या बीड जिल्ह्यातील अतिशय चुरशीची पोटनिवडणूक म्हणून काडी वडगाव या गावाकडे पाहिलं जाते आणि या गावाला पहिल्यापासूनच या भागाचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांचे राजकीय पाठबळ असल्यामुळे हे गाव राष्ट्रपती पुरस्कार गाव मिळवलेले म्हणून पाहिलं जाते आणि या गावचा विकास देखील दिसून येतो आणि भविष्य देखील या बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर आदर्श ग्रामपंचायत बनवण्यासाठी या गावाने मोठ्या अपेक्षेने आणि मोठ्या पाठबळाच्या जिद्दीने या पंढरपूरच्या विठ्ठलासारखे मतदार रूपी पाठीमागे उभा राहून या गावच्या सौभाग्यवती भागीरथी राऊत यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलेले आहे. काय सांगता साहेब, आज या गावामध्ये आनंदाचे वातावरण असून दिवाळी साजरी होत आहे आणि ग्रामपंचायतचा विजय आपल्या नेतृत्वाखालीच विजय संपादन करून एक आदर्श ग्रामपंचायत आपण नावारूपास सारून दाखविताल का? मी बोलतो. आमच्या गावचे उपसरपंच गोविंद बादाडे आणि आता नवीन झालेल्या सौभाग्यवती भागीरथी राऊत यांना प्रचंड मताने 1 वर्ष 1.25 वर्षासाठी प्रचंड बहुमताने निवडून दिलं आणि त्याच्याबद्दल मी ग्रामपंचायतच्या वतीने एक गावकरी म्हणून प्रचंड या ठिकाणी मतं दिल्यामुळं पूर्ण गावकऱ्याचे मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आम्ही आज आनंद उत्सव केला. त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी आलात त्याच्याबद्दल आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माध्यम काय सांगताय आपल्या नेतृत्वाखाली जे हे ग्रामपंचायतची निवडणूक बहुमताने निवडून आलेले आहेत त्याबद्दल? या सर्व ग्रामस्थांनी एवढ्या बहुमताने आम्हाला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आणि राहिलेल्या या 1.5 वर्षामध्ये सर्वांना अगदी सर्व गावकऱ्यांना घरकुलं, शाळेला कंपाऊंड वॉल असे विविध विकास कामे या 1.5 वर्षामध्ये कंप्लीट करण्यात येतील. मागतकरी या गावामध्ये कुणी राहणार नाही एवढी मी या ग्रामस्थाच्या वतीने खात्री देतो तुम्हाला. आणि सर्वांना वीर आसन, गायगोटा आसन, घरकुल आसन या योजना सर्वांना अगदी दिल्या जातील एवढंच या ठिकाणी सांगू शकतो. या सरपंच पदाची दोरी महिलांच्या हाती आली त्याबद्दल काय सांगताय? तुम्हाला ताई आनंद वाटतोय का? खूप आनंद वाटतो मला. या गावच्या महिलाच या गावच्या प्रथम नागरिक आहात त्याबद्दल काय सांगताय? आपण गावच्या रणरागिणी आहेत, बोला. आपण महिलांना 33% आरक्षण आहे ताई, बोला बोला. तुम्ही लाईव्ह दृश्य काय सांगताय ताई? सांगा. त्या गावच्या महिला सरपंच झालेल्या त्या आम्हाला अपेक्षा आहे की इथून पुढे 1.5 वर्ष राहिलेल्या काळामध्ये गावचा भरपूर विकास करतात. त्यामुळं सगळं गावकऱ्यांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. एवढेच 2 शब्द बोल. भागीरथी राऊत, आनंद वाटतो का? अवय येथील मायबाप जनता पंढरपूरच्या विठ्ठलासारखे आपल्या पाठीमागे उभे राहिलेत. गावचा सरपंच म्हणजे ताई राजा असतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील चकावर सही करण्याचा अधिकार नाहीये, परंतु ग्रामविकास पंचायत राजच्या माध्यमातून तो अधिकार सरपंचाला देण्यात आलेला आहे. त्याबद्दल राजे शिव छत्रपतीच्या विचारधारेवर चालणारे हे गाव आहे आणि येथील 72 जनता आपल्या पाठीमागे. बोला, काय सांगता? गावचा विकास कराल का? गावचा विकास करू. आपण या गावाला भोळी लक्ष्मी म्हणून लाभलेले आहेत, परंतु लक्ष्मी रूपात साक्षात आपल्याला सरपंच पद मिळालेलं आहे. आनंद वाटतोय? आनंद मन भरून गेलं. बरं, इथलं ह्या विजयाचे शिल्पकार आपण कोणाला म्हणताय? जनतेला. राजे शिव छत्रपतीच्या पावन भूमीत असणाऱ्या काडी वडगाव या
ग्रामपंचायत मोठ्या थाटामाटामध्ये वंचली प्रचंड बहुमताने या गावच्या सरपंच मध्ये श्रीमती भागीरथी राऊत या विजय झालेल्या असल्यामुळे या बीड जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायतीमध्ये श्री नावावर उपाशी पत्रकार बाबूराव तिडके लाईव्ह दिवेकरच बीड. काडी वडगावच्या सरपंचपदी श्रीमती भागीरथी राऊत ह्या प्रचंड बहुमताने निवड झालेली असल्यामुळे आज देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन शिने त्यांचे औक्षण करण्यात येत आहे. आपण पाहू शकता लाईव्ह दिवकऱ्यांच्या माध्यमातून शिने, कारण अतिशय चुरशीची निवडणूक म्हणून शिने काडी वडगाव या निवडणुकीकडे पाहिले जात होते. आणि आज हे आपण पाहू शकता अतिशय सुंदर काडी वडगाव म्हणून शिने गाव आहे. आणि या गावामध्ये या देवदेवतांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून शिने हे पाहू शकता की 125 मताने या गावच्या सरपंचपदी श्रीमती भागीरथी राऊत विजयी झालेले आहेत. आपण हे पाहू शकताय हे गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे. आणि या वातावरणामध्ये भोळाशंकर महादेव तथा विठ्ठल रुक्माईचे मंदिर आणि मारुती राया हे आपण पाहू शकताय. अतिशय सुंदर गाव मनुष्यने आहे. आणि या गावामध्ये हे आपण पाहू शकताय लाईव्ह दृश्य पाहू शकता आपण. हे भोलेशंकरांना म्हणजे आशीर्वाद घेताना दिसतात की पुढील आमच्या गावचे विकास कामे हवीत म्हणून शिने. आणि हे गाव एक चांगले आदर्श गाव आणि राष्ट्रपती पदक विकास कामाबाबतीत प्राप्त झालेले गाव म्हणून शिने या गावची विशेष ओळख आहे. आणि आज काडी वडगाव जनसेवा ग्राम विकास पॅनल हा प्रचंड बहुमताने विजयी झालेला आहे. आणि देवा विजयाची पताका देखील या मंदिरावर फडकताना दिसत आहे. कारण अतिशय सुंदर देखणे गाव पाहिले जाते. या गावामध्ये म्हणजे भोलेशंकर महादेवाची पिंड, विठ्ठल रुक्माईचे भव्य मंदिर, मारुतीरायाचे मंदिर असे म्हणजे एक चांगले परिचयाचे गाव तथा विकासरूपी गाव ह्या गावाकडे पाहिले जाते. विकासरूपी गावाविषयी पाहिले जाते. आणि या गावाला राजे शिव छत्रपतींचा आशीर्वाद तथा एक विचारधारेवरचा राजेच्या विचारधारेवर चालणारे गाव म्हणून गावची ख्याती आहे. आपण पाहू शकताय अतिशय सुंदर गाव. आणि या गावामध्ये जागृत देवस्थान, हनुमंतराय हे आपण पाहू शकताय. हनुमंतराय चांगले देवस्थान आहेत. त्रिमूर्ती, हनुमंतराय, विठ्ठल रुक्माईचे मंदिर आणि भोळेशंकराची महादेवाची पिंड आहे हे आपण पाहू शकता. अतिशय आनंद म्हणजे दिवाळीचेच वातावरण काडी वडगाव या गावामध्ये पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकता. या गावामध्ये 975 मतदान झाले आणि 975 मतदारापैकी 125 मतांनी आघाडी घेऊन या गावच्या सरपंचपदी श्रीमती भागीरथी राऊत विजयी झाल्या. पत्रकार बाबूराव तिडके, लाईव्ह दिवेकरच बीड.